सर्व विद्यार्थी मैत्रिणींचं या ठिकाणी स्वागत आहे. अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच आपण बघतोय. तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देतायत आणि तुमच्या रिस्पॉन्सला माझ्याकडून प्रत्युत्तर आहे. मी प्रामाणिकपणे मॅक्झिमम सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय. आता म्हणता म्हणता आपल्या 7 टेस्ट या ठिकाणी आणि 8वी टेस्ट सुद्धा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुमच्याकडे अवेलेबल झाली आहे. इथे मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे. 7वी टेस्ट तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे. त्यामधले सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि मराठी याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करतोय. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी सगळ्या टेस्ट आहेत. बघा, आता काही जण काही व्हिडिओज बघतायत पण तुम्ही काही सगळे व्हिडिओ बघत नाही. त्यामुळे तुम्हाला टेस्ट सोडवताना काही नवीन प्रश्न बरेचसे त्या ठिकाणी भेटणार आहेत. अजून खूप सारे सराव पेपर मी घेणार आहे. बिनधास्त राहा. काही स्पेशल मी मराठीचे, इंग्रजीचे, जीकेचे, तांत्रिकचे काही स्पेशल पेपर तुमच्यासाठी घेणार आहे आणि त्याचे PDF सुद्धा तुम्हाला देणार आहे. खालील शब्दांचा आकारविल्य क्रम लावून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता असं म्हटलंय. बघा, आता मराठीमधला आकारविल्य क्रम सांगितलेला आहे या ठिकाणी. TCS पॅटर्न आहे. इथे अशा पद्धतीचे हटके प्रश्न येऊ शकतात निश्चितपणे आणि आपल्याला त्यासाठी तयार राहायचं आहे. बघा, इथे पशु पक्षी, गुरेढोरे, भाजीपाला, झाडे हे तर सोपं आहे ना. क ख ग घ पासून आम्ही जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आम्हाला हे सोपं जातं. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कोणता शब्द आहे जो सुरुवातीला येईल ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जेव्हा जातो कचट तप, क च ट त प म्हणजे क ख ग घ ग च छ ज ज न ट ट ड ड न त थ द द न प फ ब ब म असं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता मग इथे जर बघितलं तुम्ही सगळ्यात आधी इथे प ची ओळ कोणती आहे? ही आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 5 इथे समजा हा 5व्या ओळीतला शब्द आहे. ग क ख ग बघा हा पहिल्या ओळीतला शब्द आहे. च छ ज झ हा दुसऱ्या ओळीतला शब्द आहे. भ प फ ब भ आता आधी प येतोय नंतर भ येतोय म्हणजे हा शेवटी गेला. इथे जर बघितलं 1 नंबरला आमचा हा शब्द येतोय, 2 नंबरला हा येतोय च छ ज झ. तुम्हाला विचारलं दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता, तर तो झाडे आहे. कोणता आहे? झाडे हा दुसऱ्या क्रमांकावर येणारा या ठिकाणचा शब्द आहे. लक्षात ठेवा. दिग्विजय या शब्दाचा संधी विग्रह कोणता? दिक अधिक विजय, दिग अधिक विजय, दि अधिक विजय असं म्हटलंय आणि दिविजय. दिग्विजय हा जो शब्द आहे त्याचा तुम्हाला संधी विग्रह विचारलेला आहे. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कसं लिहिणार? क हे बघा, हा तृतीय व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे. तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन मध्ये काय असतं? हा जो क आहे ना, क च्या ऐवजी क ख ग तिसरा वर्ण त्या ठिकाणी येतो. क चा ग झालाय, दिग्विजय चा दिग्विजय झालाय. बघा बरं का, तृतीय व्यंजन संधी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढे आपण जातोय. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द कोणता? बघा बरं, स्त्रीलिंगी शब्द ओळखा म्हटलेला आहे. नेता, देवता, भ्राता, पिता. स्त्रीलिंगी. तो नेता आहे, तो भ्राता आहे, तो पिता आहे, ती देवता होऊ शकते. स्त्रीलिंगी इथे फक्त एकच येतोय, ती देवता होऊ शकते. खालीलपैकी एकवचनी नाम कोणते? एकवचनी आणि अनेकवचनी आपण बघतो जिथे एकाच व्यक्तीचा उल्लेख आहे. सिंग्युलर नाऊन आपण ज्याला म्हणतोय. आंबे, द्राक्ष, संत्रे, पिस्ते. आंबा एक असेल तर त्याला आपण आंबा म्हणतो, अनेकाला आम्ही आंबे म्हणतो. बघा बरं, हा 4 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. द्राक्ष आणि द्राक्ष, द्राक्ष हा अनेकवचनी आहे. पिस्ता, पिस्ते हा अनेकवचनी. संत्रे जे का संत्रे एक असेल ना त्याला संत्रे म्हणतो आम्ही. संत्रे हा या ठिकाणी एकवचनी नाम आहे. 4 नंबरचं उत्तर लक्षात ठेवा. संत्रे फसवणार आहे. पुढे दिल्लीहून पंतप्रधानांचे विमान आले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? आता या ठिकाणी अधोरेखन कशाला केलंय ते मी तुम्हाला सांगतो. ऊन हून इथे जे हून आहे का याला अधोरेखित केलंय. चेला अधोरेखित केलं त्याचं षष्टी झालं असतं. सप्तमीचा विषय नाहीये, द्वितीयचा नाहीये. ऊन होऊन आलं. अपादान, संप्रादान असे 2 आपण त्या ठिकाणी कार्यकर्ता बघितलेले असतात, वेगवेगळे विभाग त्यांचे. दूर जाणे, दूर जाणे, दिल्लीहून दूर जातंय त्याला आम्ही पंचमी म्हणतोय. ऊन होऊन आलं की पंचमी लक्षात ठेवायचं. पुढे फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला या वाक्याचा प्रकार ओळखा. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
केवळ मिश्र संयुक्त संकेतार्थी एकच उद्देश आणि एकच विधेय असलेलं वाक्य जे असतं ज्याच्यामध्ये कुठेही हे नाहीये, उभयान्वयी अव्ययाचा वापर नाहीये, सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे आणि व किंवा असं काहीतरी परंतु असं काही असेल ना तर ते मिश्र वाक्य येतं किंवा संयुक्त वाक्य येतं. जर तसे उभयान्वयी अव्ययच नसेल तर ते वाक्य सरळ सरळ काय केवळ वाक्यामध्ये जाणार आहे. अशुद्ध शब्द ओळखा कोणता आहे? दृष्टिकोन, पश्चाताप, महात्म्य, परिस्थिती, चला सांगा. आणि आपण गणित बुद्धिमत्तेचे सेशन लाईव्ह सुरू केलेले आहे आज रात्री 10 वाजता 10 PM ला ऍपवर तुमच्या बॅचमध्ये लाईव्ह असेल. तुम्ही म्हणाल कुठे बघायचं? अभ्यास का टॅब जे आहे तिथे जी होम स्क्रीन आहे त्या होम स्क्रीनला इथे तुमचं पहिलं फोल्डर कोर्सेस आहे, त्याच्या बाजूचं जे दुसरं फोल्डर आहे का लाईव्ह लेक्चर्स, तिथे तुम्हाला ते लेक्चर दिसेल दुसऱ्या फोल्डरमध्ये. कालचं 10 वाजेचं सुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, त्याची लिंक तुम्हाला अजून अवेलेबल केली आहे. इथे मला वाटतं 5-6 फोल्डर्स आहेत, टॅब आहेत. या वरच्या 1-2 नंबरच्या टॅबमध्ये इथे इथे कोर्सेस तुम्हाला जॉईन करायचे, इथे जाऊन करा. इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स इथे जॉईन करता येईल. त्याच्यानंतर इकडे मला वाटतं काहीतरी तुमचं हे आहे स्टडी मटेरियल वगैरे आहे, करंट अफेअर्स आहे, स्टडी मटेरियल आहे. इथे टेस्ट पेपर्स इथून घेता येतात. आता टेस्ट पेपर तुम्हाला कोर्सेसमध्ये टेस्ट पेपर आणि नोट्सचा एक स्वतंत्र कोर्स सुद्धा आणलेला आहे मी. ओके. अशुद्ध काय? दृष्टिकोन. आता हे दृष्टी म्हणजे असं आहे इथे टायपिंगचा विषय. महात्मा असं आहे. परिस्थिती. पश्चाताप या ठिकाणी चुकतोय. पश्चाताप काय चुकतोय? पश्चाताप हा शब्द या ठिकाणी चुकतोय, खरं म्हणजे हे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण पश्चाताप चुकीचा आहे. गणपतीचा समानार्थी शब्द देवेंद्र, सुरेंद्र, विनायक, धनंजय. गणपतीचा समानार्थी शब्द बघा 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. गणपती. देवेंद्र नाही, सुरेंद्र नाही, धनंजय नाही, विनायक. गणपती म्हणजेच विनायक. विनायक हा शब्द गणपतीसाठी आहे. पोक्तचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पोक्त. उदात्त, तरुण, थिल्लर, अल्लड. पोक्त म्हणजे काय? व्यवस्थित, म्हणजे प्रगल्भ झालेला, व्यवस्थित बाबा, सगळं काही असा कमकुवत वगैरे नाहीये. आणि त्याच्या विरुद्धार्थी जो असतो ना तो असतो अल्लड. काय असतो? अल्लड असतो. पुढे जातोय. भगीरथ प्रयत्न. या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? आटोकाट प्रयत्न, केवळ आभास, निष्फळ प्रयत्न, उलटे काम. आता भगीरथ प्रयत्न करायचा आहे म्हणजे सातत्याने प्रयत्न करायचे. काय करायचे? भगीरथ प्रयत्न हा शब्द गाजलेला आहे. आटोकाट प्रयत्न आम्ही करतोय त्याला आम्ही भगीरथ प्रयत्न असं म्हणतोय. आटोकाट प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. पुढे जातोय आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड फर्टाईल इन द गिव्हन सेंटेन्स. फर्टाईल म्हणजे काय? चांगली सुपीक जमीन असते त्याला आम्ही फर्टाईल म्हणतो. मग नापीक जमीन असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार? म्हणजे तुम्हाला इथे दिलं वाक्य. द टीचर आस्क्ड व्हॉट इज ग्रो इन विच काइंड ऑफ लँड, रिच, वेट, बॅरन, फेकंड. जमिनीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिले होते आणि मग ते फर्टाईलचा विरुद्धार्थी तुम्हाला विचारला होता. फर्टाईल सुपीक आहे, त्याचा विरुद्धार्थी सरळ सरळ नापीक आहे. चुकायचं विशेष नको, कोणीच नाही चुकलं पाहिजे या ठिकाणी, अजिबात नाही चालणार चुकलेलं. ओके. मी पुढे जातोय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड म्हटलंय. ट्रान्झियंट हा शब्द दिलाय बघा. ट्रान्झियंटचा तुम्हाला सिनोनिम वापरलेला आहे. ट्रान्झियंट बघा. ट्रान्झियंट म्हणजे काय माहितीये का? क्षणिक, तात्पुरतं, क्षणभंगूर. मग त्याचा विरुद्धार्थी हे समानार्थी ट्रान्सफॉर्म, टेम्पररी, ट्रान्समिट, ट्रॅप. काय म्हणणार तुम्ही? क्षणभंगूरचा विरुद्धार्थी शब्द काय तुमच्या मते? इंटरेस्टिंग आहे. सिनोनिम, सिनोनिम तात्पुरतं. समानार्थी शब्द काय? टेम्पररी. ट्रान्झियंटचा समानार्थी शब्द टेम्पररी येतो, विसरू नका. पुढे जातोय मी. चूज द ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट करेक्टली अँड कम्प्लीट द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. नविका इज अ सुपर्ब अँड इम्प्रेसिव्ह चाइल्ड इन हर क्लास. बघा आता या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन कशाच्या खाली केली ते सांगतो. हा जो 13 नंबरचा प्रश्न आहे, सुपर्ब अँड इम्प्रेसिव्ह याच्या खाली अंडरलाईन केली. स्प्लेंडिड, ब्रिलियंट, डॅझलिंग, विविड. नविका इज अ सुपर्ब अँड इम्प्रेसिव्ह चाइल्ड इन हर क्लास. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. सुपर्ब अँड इम्प्रेसिव्ह. ब्रिलियंट हा शब्द यासाठी काय? ब्रिलियंट हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातोय मी. बघा काय म्हटलंय. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. बघा ऍक्टिव्ह पॅसिव्ह
सोपा मुद्दा आहे. द मॅनेजर एक्सप्लेन द लेटेस्ट असाइनमेंट टू लाना म्हटलेला आहे. ओके ओके, लॅना असं म्हणावं लागेल, मराठी नाव नाही येते. आता द मॅनेजर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ना, सब्जेक्ट काय माहिती का, द मॅनेजर हा सब्जेक्ट आहे. बस सब्जेक्टला ऑब्जेक्ट करायचंय, तेवढं जमलं की तुमचं काम झालं अर्ध. द मॅनेजर एक्सप्लेन द लेटेस्ट असाइनमेंट. आता इथे ऑब्जेक्ट जो आहे ना, तो द लेटेस्ट असाइनमेंट हा ऑब्जेक्ट आहे, आणि इथे एक्सप्लेन म्हटलेलं आहे बघा. द लेटेस्ट असाइनमेंट ऑब्जेक्ट इकडे येईल. द लेटेस्ट असाइनमेंट सगळं घेऊन द्यायचे. मग इथे वाज येणार, हॅड एक्सप्लेन येणार, हॅड बीन एक्सप्लेन येणार, की हॅड बीन एक्सप्लेन येणार. सरळ एक्सप्लेन आहे, सिंपल पास्ट आहे ना, याचा तुमचा हॅडही होत नाही, हॅडबीनही होत नाही. वाज एक्सप्लेन टू लॅना बाय द मॅनेजर. सिंपलचा वाज होणार आहे, बस संपला विषय. टाटा बाय बाय. सोप्या गोष्टी आहे, त्याला सोपंच ठेवा आणि तिथे मार्क्स पक्के करा. पुढे जातोय आणि मी तुमचे 200 गुण पक्के करणार. लेक्चर एकही मिस करू नका. किती जण आहात की एकही लेक्चर मिस नाही करत आहे. खरडून लेक्चर बघायचे सगळे, म्हणजे तांत्रिकचे असेल, नॉन टेक्निकलचे असेल. बेसिक लेक्चर, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान सगळ्यांचे टाकलेले आहेत. नोट्स दिलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. नोट्सच्या PDF डाउनलोड करा. वाटलं काही इच्छा तुम्हाला प्रिंट करायच्या त्या काढा. आता तांत्रिकचं मी तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स दिलेले आहेत. अजून काही देतोय, अपलोड होत राहील, बघत चला. काय थोडंसं कोर्स चेक करत राहा, काय नवीन अपलोड केलेलं आहे. टेक्निकलमध्ये बरंचसं अपलोड करतोय, टेस्ट सिरीजमध्ये अपलोड करतोय. ओके, ते बघत चला. सिलेक्ट द करेक्ट डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आणि जे मी बॅचमध्ये अपलोड केलं त्याचे नोटिफिकेशन मी तुम्हाला टाकतोय, ते जरा बघत जा. डायरेक्ट फॉर्म बघा. सी आस्क मी व्हाय आय हॅड बीन स्मोकिंग दॅट डे. इथे हॅड बीन महत्वाचं आहे आणि इथे दॅट डे महत्वाचं आहे. बस हा दॅट डे येतो कुठून? इथे इनडायरेक्ट दिला, डायरेक्ट करायचंय, उलट करायचंय. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय होणार? सी सेड टू मी. आता हे जे आस्क आलंय ना, हे सेड टू पासूनच येणार, सेज टू पासून नाही येणार. पुढे व्हाय, वेअर, व्हाय आर, व्हाय यू, व्हाय वेअर. आता इथे जे दिलंय तुम्हाला, व्हाय आय हॅड बीन स्मोकिंग दॅट डे. आता इथे दॅट डे, दिस डेचा विषय तर मिटला. टुडे, स्मोकिंग. स्मोक नाही येणार, कारण इथे जो स्मोकिंग होतोय स्मोकमुळे होऊ शकत नाही. मग वेअर की आर. आता यूच्या आधी आर येतो की वेअर येणार? आता पहिला मुद्दा, इथे हॅडबीन जो येतोय तो भूतकाळाचं रूपच होऊ शकतं. हॅडबीन डायरेक्ट इनडायरेक्ट करताना भूतकाळाचाच हॅडबीन होईल, आरचं नाही होणार, वेअरचं होणार. वाय वेअर यू स्मोकिंग टुडे. हे जे वेअर यू आहे ना, त्याचं हॅडबीन बनतोय. लक्षात ठेवा, इथे 1 नंबरचं उत्तर आहे का ते बरोबर आलं पाहिजे. काळातला बदल इथे फार महत्वाचा, म्हणजे ऍक्टिव्ह, पॅसिव्ह असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, इथे काळावर लक्ष द्या. मी त्याच्यावर तुमचे लेक्चर घेतलेले ते बघा, लक्षात येईल. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. कॅज्युअल म्हणतो आपण. कॅज्युअल शर्ट घ्यायचा म्हणतो. कॅज्युअल म्हणजे काय? स्पिरिच्युअल, पर्सनल, फॉर्मल, ट्रॅडिशनल. 16 नंबरचा प्रश्न आहे. कॅज्युअल कशाला म्हणणार तुम्ही? कॅज्युअल म्हणजे फॉर्मल, एक सहज, साधा, फॉर्मल. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ द ऍडवर्ब ऑफ टाइम. बघा, आय वेंट टू पॅरिस रेग्युलरली. आता हे रेग्युलरली जे आहे ना, त्याचा ऍडवर्ब ऑफ टाइम त्या ठिकाणी बदलावायचा आहे शब्द. ट्वाइस, ऑफन, येस्टरडे, हॅपीली. आता रेग्युलरली जे आहे याच्याऐवजी अप्रोप्रिएट ऑप्शन कोणता येऊ शकतो ऍडवर्ब ऑफ टाइम मध्ये? ट्वाइस येईल, ऑफन येईल. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे हा प्रश्नच, महत्वाचा आहे तुमच्यासाठी. काय येईल? आय वेंट टू पॅरिस रेग्युलरली. आता रेग्युलरली जाईल का? ट्वाइस, ऑफन, येस्टरडे, हॅपीली. इथे ऑफन म्हणू शकतो आपण. रेग्युलरलीला नेहमी ऑफन हा शब्द प्रयोग या ठिकाणी येऊ शकतो. मला वाटतं आन्सर की मध्ये येस्टरडे दिले गेलेलं आहे, थोडंसं ती चूक दुरुस्त करा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. कन्सियट. आपण आधी जो बघितला होता ना, तो ट्रान्झियंट होता, हा कन्सियट आहे. आणि कन्सियटचा तुम्हाला विचारला आहे अँटोनिम. बघा, कन्सिलमेंट, रिव्हील, मॉडेस्टी, हिडन, कन्सियट. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कन्सियट म्हणजे काय? अहंकार असलेला म्हणतो आपण त्याला. गर्व आहे, घमंड आहे, अहंकार आहे, त्याला आपण कन्सियट म्हणतोय. मग त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना, तो येतो नम्रता, मॉडेस्टी. काय येतोय? मॉडेस्टी येतोय. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. फिलिंग ऑर शोविंग एक्स्ट्रीम टायर्डनेस. बघा, म्हणजे असं थकलेलं जाणवतंय,
फार गळून गेलाय तो. ओके, त्याच्यासाठी काय शब्द वापरणार? फिलिंग ऑर सिविंग एक्स्ट्रीम टायर्डनेस, थकलेला वगैरे, त्यासाठी व्हायटलाइज, त्याच्यानंतर नर्वस, विअरी, ड्राउजी. आता वरवर ज्यांचा अभ्यास कमी आहे, टोला मारायचा, ते काय करतील? 19 नंबरचा प्रश्न पाहिला की नर्वस म्हणून टोला मारून देतील. टोल्यावर जमत नाही, अभ्यास करावा लागतो. विअरी हा शब्द यासाठी असतो. विअरी, नैराश्य असलेला, विअरी हा शब्द त्या ठिकाणी आहे. पुढचं बघा, पुन्हा एकदा आपला हे जे आहे तुम्हाला ऑर्डर, लॉजिकल ऑर्डर लावायची आहे. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन, सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ. लॉजिकल ऑर्डर बघा, लॉजिकल ऑर्डर पहिलं दिलं या ठिकाणी तुम्हाला दिलं, वी आर नॅचरली सोशल क्रिएचर्स. बघा, वी आर नॅचरली सोशल क्रिएचर्स. अ बीट ऑफ सॉलिट्यूड ॲज एव्हरीवन फ्रॉम Thoreau to Proust have written about is one of our most powerful tools for disconnecting and recharging. तिसरं विधान आहे, these does not mean you need to lock yourself away in a room at the end of the day. आणि शेवटी म्हणलंय, however all that time with people task its toll, takes its toll. आता इथे जेव्हा आपण बघतो ना, थोडंसं क्रोनॉलॉजी जर समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचं काम सोपं होतं. या ठिकाणी सुरुवात जर बघितली ना, स्वतःबद्दल या ठिकाणी बोलल्या जात आहे की वी आर नॅचरली सोशल क्रिएचर्स, आम्ही हे नैसर्गिकरित्या एक सामाजिक निर्माते आहेत असं म्हटलं जातंय. सुरुवात नाही इथून होऊ शकते. मग इथे तसं ऑप्शन आहेत का की पी पासून सुरुवात होते आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पहिला ऑप्शन पी आहे आणि चौथ्यामध्ये पी आहे. आता या ठिकाणी सुरुवात इथून होऊ शकते आणि इथे जर बघितलं तुम्ही एंड ऑफ द डे, ते बोलताना जे आहे शेवट जिथे होतोय ना तो इथे, म्हणजे शेवट आरने झाला पाहिजे. तुमचं इथे यसने शेवट होत होता, इथे आरने होतोय. तुम्ही जर लावलं या ठिकाणी हे 1 नंबरला पहिलं विधान येतं, हे 2 नंबरला हे हाऊएव्हर ऑल दॅट टाइम विथ पीपल टेक्स इट्स टोल, तो दुसरं विधान या ठिकाणी येऊ शकतं. तिसरं विधान हे येतंय अ बीट ऑफ सॉलिट्यूड, आणि चौथं जे आहे ना एंड ऑफ द डे वाला येतंय. या ठिकाणी 4 नंबरचे विधान बरोबर येतं आहे. थोडंसं लॉजिकल, जास्त डोकं नाही लावायचं. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आणि तुम्हाला ही सगळे प्रश्न जास्तीत जास्त सोपे वाटावेत असं वाटत असेल, अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा. टेस्ट पेपर नोट्सचा नवीन कोर्स आणलाय, तो जॉईन करू शकतात. फुल बॅच आहे, काही अडचण असेल हा नंबर तुमच्याकडे आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर सगळ्या विषयांचे प्रश्न असलेल्या फुल टेस्ट आहेत. दुसरी बॅच आहे, फुल बॅच आहे, तांत्रिकची बॅच आहे. सगळं 200 गुणांचं कव्हर करून घेतोय आणि प्रॉपर वेने घेतोय. नो टाइमपास, नो म्हणजे काही पाल्हाळपणा अजिबात नाही चालणार. प्रॉपर वेने त्या ठिकाणी घेतोय. तुम्ही कंटेंटमध्ये जाऊन चेक करू शकतात की कशावर किती लेक्चर्स आहेत, काय आहेत. तुम्हाला आधीच चेक करता येतात. डेमो लेक्चर्स आहेत, फ्री मधले लेक्चर्स बघू शकतात आणि नंतर घेऊ शकतात. कालावधी 2 महिने, 3 महिने, 5 महिन्याचा आहे तुमच्या याच्यानुसार. आता खालीलपैकी महाराष्ट्रातलं दुसरं सर्वोच्च शिखर कोणतं? बघा, महाराष्ट्रातलं दुसरं सर्वोच्च म्हटलं. आता पहिलं विचारून बोर झालो, मंडळही बोर झाले. मग दुसरं कोणतं, त्याची उंची किती, असा प्रश्नही तुम्हाला उद्या येऊ शकतो ना. सर्वोच्च शिखर तुम्हाला विचारलेलं आहे, महाराष्ट्रातलं दुसरं सर्वोच्च शिखर. चला उत्तर द्यायचंय. पहिलं तर माहित तुम्हाला कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे पहिलं. दुसरं कोणतं? तर बघा, या ठिकाणी सर्वोच्च शिखर जरी कळसुबाई असलं, जे 1646 मीटरवर आहे उंचीचं, साल्हेर हे दुसरं ठिकाण जे नाशिकमध्ये आहे. साल्हेर तुम्हाला माहित असलं पाहिजे. साल्हेरची उंची सांगतोय तुम्हाला 1567 मीटर. 1646 आम्हाला कळसुबाईची माहिती आहे. दुसरं साल्हेर माहित असलं पाहिजे. तिसरं महाबळेश्वर. मी ते कसा महादेव असतो असा एक शॉर्टकट दिलं तुम्हाला. कसा महादेव हसतो असं एक शॉर्टकट दिलं होतं. त्यामध्ये कळसुबाई येतं, साल्हेर येतं, महाबळेश्वर येतं. ओके, आणि ह म्हणजे हरिश्चंद्रगड येतं आणि नंतर तोरणा येतं. म्हणजे तुम्हाला उतरता क्रम चढता क्रम विचारला तरी चुकायला नको. साल्हेर झालंय, महाबळेश्वर 1438 आहे. महाबळेश्वर जे आहे तिसरं ते 1438 आहे. लक्षात राहू द्या, महाबळेश्वर 1438 मीटर उंच आहे मीटरमध्ये. कसा महादेव हसतो मग ते हरिश्चंद्रगड 1424 आहे. मी आता ते 1-2 वेळेस चढलो ते हरिश्चंद्रगड. त्याच्यानंतर कळसुबाई या 2दा झालं माझं. जा कधीतरी भेटला वेळ तर. आणि तोरणा 1403 आहे. ओके, तर हे शिखर महाराष्ट्रातले महत्वाचे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो? 8 सेकंद, 8 मिनिटं, 8 तास, 1 दिवस. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ. पृथ्वी हा सूर्यापासूनचा 3ऱ्या क्रमांकाचा एक महत्वाचा उपग्रह आहे
आणि हे ग्रह आहे आणि जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. पृथ्वी हा माहीत असलं पाहिजे. जवळपास 70% पाणी, 29% भूभाग पृथ्वीवर आहे. पृथ्वीचा एकमेव उपग्रह हा चंद्र आहे, हे आम्हाला माहीत असावं. आणि सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटं लागतात. सेकंद आणि मिनिटांमध्ये कन्फ्युज होऊ नका. पुढे तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? निफाड, सिन्नर, तांदूळ, येवला. तात्या टोपे यांचं पूर्ण नाव काय? असा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तात्या टोपे यांचा जन्म येवला या ठिकाणी होतो. मग भगूरला जन्म स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होतोय. ओके. अनंत लक्ष्मण कानेरे यांचा जन्म तुम्हाला माहित असला पाहिजे. वेगवेगळे महत्वाचे हे जे आहेत क्रांतिकारक जे आहेत त्यांची जन्म ठिकाणं तुम्हाला माहित असावी. मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडं असतात? बघा, ते लहान बाळ आहे ना, त्याच्या शरीरात किती असतं? 306, 206, 206 पेक्षा जास्त, 206 पेक्षा कमी जे बाळ आहे लहान, त्याच्या शरीरामध्ये किती हाडं असतात? असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. नंतर मग ते कमी कमी होत जातात, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ते 206 पेक्षा जास्त असतात. ते मोठं झाल्यावर 206 होता येतं. आधी सुरुवातीला जवळपास 300च्या आसपास हाडं असतात, असंही काही ठिकाणी उल्लेख आपल्याला आढळतो. पण या ठिकाणी मोठं झाल्यावर ती 206 होत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आधी असतात की मग नंतर त्याचे जॉईंट्स हे होत जातात. व्यावसायिक विमान सेवा जी आहे भारतामध्ये कधी सुरू झाली? 1911, 12, 13, 17. ते पहिलं विमान कोणी उडवलं? असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. 25 नंबरचा प्रश्न आहे. व्यावसायिक विमान सेवा 18 फेब्रुवारी 1911 अलाहाबाद ते नैनी असं हे विमान उडवलं गेलं होतं. बघा, लक्षात ठेवू शकतात. अलाहाबाद ते नैनी या दरम्यान हे विमान उडवलं गेलं होतं. 1911 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये व्यावसायिक विमान उडवल्या गेलं. लॉर्ड डर्बी यांनी ही सुरुवात केलेली आहे. बघा, हे नावही महत्वाचं आहे. कुठेतरी तिकडे कंबाईनला कुठेतरी हा प्रश्न आला होता, कंबाईन ग्रुप सीला मागच्या 2-3 वर्षापूर्वी. कोणती जोडी खरी नाही? बघा, हॅव्हलॉक बेटाला आम्ही अंदमान निकोबार म्हणतोय, नील बेटाला अंदमान निकोबार म्हणतोय, मुनरो बेटाला लक्षद्वीप म्हणतोय, अगत्ती बेटाला लक्षद्वीप. म्हणजे कोणतं बेट कुठे? हे जे आहे हॅव्हलॉक बेट हे अंदमान निकोबारवर आहे, नील बेट अंदमान निकोबार आहे, मुनरो बेट लक्षद्वीप मध्ये आहे, अगत्ती बेट लक्षद्वीप मध्ये आहे. बघा, कोणतं बेट कुठे आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि मला वाटतं चुकणार नाहीये तुम्ही. अंदमान निकोबार बेट जर बघितले तुम्ही तर जवळपास 572 बेट या ठिकाणी आहे आणि 38 बेटांवर त्या ठिकाणी हे आहे लोक राहतात. आता इथे हॅव्हलॉक बेट जर बघितलं अंदमान निकोबारवरच आहे, नील बेट सुद्धा अंदमान निकोबार आहे, मुनरो बेट जे आहे ना लक्षद्वीप चुकतंय, अगत्ती लक्षद्वीप बरोबर आहे. इथे जे चुकीचं आहे ते आपल्याला विचारलं होतं. कोणती समुद्री प्रजाती नाही? प्रश्न वेगळा आहे, हटके आहे, विज्ञानावरचा प्रश्न आहे. टीसीएस पॅटर्नचा हा प्रश्न आहे आणि येतं टीसीएस पॅटर्न असे हटके टाकतात काहीतरी डोक्याच्या बाहेर डायरेक्ट. मग ते तशा ठिकाणी थोडंसं आम्हाला लक्ष ठेवावं लागेल की अरे असेही प्रश्न येऊ शकतात. ओके. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही समुद्री प्रजाती कोणती नाही? मेलॅनो क्लामाइज द्रपेदी ही समुद्री प्रजाती आहे. मेलॅनो क्लामाइज पॉपिलाटा ही सुद्धा समुद्री प्रजाती आहे. ही जी आहे ती कलामी म्हटलेली ही नाहीये. मेलॅनो क्लामाइज बँगालेन्सिस ही सुद्धा समुद्री प्रजाती आहे. इथे 3 नंबरचं उत्तर चुकतं आहे. कोणती जोडी खरी नाही असं विचारलंय? बघा, खरी नसलेली जोडी विचारली. फ्रान्स फ्रँक, स्वित्झर्लंड फ्रँक, सौदी अरेबिया दिनार, कुवेत दिनार. काय आहे? चलन आहे. कोणतं चलन चुकीचं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. आणि चलन आम्ही तर जगाचा हे अभ्यासताना त्याचा अभ्यास केलेला असतो की कोणाचं चलन काय आहे. आणि मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी चुकायला नको. सौदी अरेबियाचं दिनार आहे का? फ्रान्स, स्वित्झर्लंड यांचं हे फ्रँक किंवा फ्रॉक असं त्याला म्हणतात. कुवेतचं दिनार आहे. सौदी अरेबियाचं चलन काय आहे? सौदी अरेबियाचं चलन हे रियाल आहे. काय आहे? रियाल आहे. सौदी अरेबियाचं चलन रियाल आहे, ते लक्षात ठेवा. दिनार कुवेतचं आहे. बांगलादेशचं चलन हे टका आहे. बांगलादेशचं चलन टका आहे, आपल्या शेजारचा देश आहे. लक्षात ठेवा, टका भारताचा रुपया आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऑस्ट्रेलियाचं तुम्हाला विचारलं तर ते सिलिंग आहे. काय? सिलिंग आहे. जर्मनीचं मार्क आहे. जपानचं येन आहे. जपान आपल्यासाठी महत्वाचा देश आहे. जपानचं येन हे चलन आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं? गोरखपूर, कोल्लम, हुबळी, नवापूर. सर्वात लांब रेल्वे स्टेशन भारतामधलं. 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. बघा, सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे?
तर हुबळी हे सर्वात लांब रेल्वे स्टेशन आहे. हुबळी हे सर्वात लांब आणि जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म, जवळपास 1.5 किलोमीटरचा हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. सर्वात लांब रेल्वे कन्याकुमारी ते दिब्रुगड, तेही आम्हाला माहित असतं. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2, बघा महत्वाची जलमार्ग आहे, पण क्रमांक 2 चा कुठून कुठपर्यंत, क्रमांक 1 आहे तुम्हाला माहित असं, भूगोलाच्या याच्यामध्ये लेक्चर घेतलेले आहेत. इथे धुबरी ते सादिया, काकीनाडा ते पुदुच्चेरी, प्रयागराज ते हल्दिया, पटना ते बागलपूर, बघा जलमार्ग. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. राष्ट्रीय जलमार्ग 2, भारतामध्ये एकूण 111 राष्ट्रीय जलमार्ग आहे. किती? 111. नोट डाऊन करून घेत चला. याच्या अतिरिक्त मी सांगतोय काही नोट्स मी प्रश्न काढताना बनवलेले आहेत, ते लक्षात राहू द्या. बघा नॅशनल वॉटर हायवे ज्याला आपण म्हणतो, एक जो आहे ना तो गंगा भगीरथी आहे, 1620 किमीचा. ओके, गंगा भगीरथी म्हणून आपण त्याला ओळखतो, तो 1 नंबरचा आहे. गंगा भगीरथी नदीवरचा जो आहे, हे हुगळी नदीवरचा जो आहे 1620 किमीचा. दुसरा जो आहे जो ब्रह्मपुत्रा नदीवरचा आहे आसाम मधला, तो 891 किलोमीटरचा, तो म्हणजे हा धुबरी सादिया, हा 2 नंबरचा राष्ट्रीय जलमार्ग आहे. 2 नंबरचा 891 किमी आहे. ओके, तो तुम्हाला माहित असला पाहिजे. पुढे खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी काम पाहिलेलं नाही. आता सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहे, त्यामुळे निवडणूक आयुक्त चर्चेत आहे. सध्याचे कोण आहेत निवडणूक आयुक्त तुम्हाला सांगा बरं. राज्याचे कोण आहेत आणि देशाचे कोण आहेत? तुम्हाला आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे सुद्धा विचारतील, देशाचे तुम्हाला सांगता आले पाहिजे. पण आतापर्यंत कोणी काम पाहिलेलं नाहीये निवडणूक आयुक्त म्हणून, म्हणजे तुम्हाला जुने सुद्धा माहित असले पाहिजे. टी.एन. शेषन आपल्याला सगळ्यांना माहिती, पण इतर तुम्ही काही म्हणतील टी.एन. शेषन कुठून आणले, कोणी, जर वाचावं लागेल तर वाचा. व्ही.एस. रमादेवी, सुशील चंद्रा, व्ही.एस. संपत, राजीव महर्षी, यापैकी कोण नाही झालेलं. बघा कोण कोण याच्या आधी होऊन गेले ते माहित असेल तर हे कळेल तुम्हाला. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण काम पाहिलेलं नाही असं जर विचारलं तुम्हाला, तर व्ही.एस. रमादेवी यांनी काम पाहिलंय, सुशील चंद्रांनी पाहिलंय, व्ही.एस. संपत यांनी पाहिलंय, राजीव महर्षी यांनी नाही. राजीव कुमार आहे, ते सध्या आहेत, ते राजीव कुमार आहेत. भारताचे राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात 6 वर्षासाठी, मॅक्झिमम 65 वर्षे वयापर्यंत हे राहू शकतात. पहिले निवडणूक आयुक्त तुम्हाला विचारले ना, तर ते सुकुमार सेन आहेत. तुम्ही पाठ करून बसलेले असणार, हुशार आहात सर्व. सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त, आणि राजीव कुमार जे आता आहेत ते 25वे निवडणूक आयुक्त आहेत. आणि तुम्हाला निवडणूक आयोगाचं कलम विचारलं तर ते 324 आहे, तेही विसरू नका. मेकेदाटू धरण कोणत्या 2 राज्याला लागून आहे? बघा मेकेदाटू धरण कर्नाटक केरळ, केरळ तमिळनाडू, कर्नाटक तमिळनाडू, तमिळनाडू पुदुच्चेरी. मेकेदाटू धरण कोणत्या 2 राज्याला लागून आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा धरणं, वादग्रस्त धरणं, त्यावर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हे कर्नाटक तमिळनाडू ला लागून असलेलं हे धरण आहे मेकेदाटू. मग तुम्हाला वेगवेगळे धरणं विचारले जाऊ शकतात, कोणतं धरण कुठे, त्या संदर्भात तुम्हाला महाराष्ट्रातली धरणं मुख्यत्वे जास्त विचारले जातील, त्यावर आपण लेक्चर घेतलेले आहे. भारताची भूसीमा किती देशासोबत आहे, म्हणजे भारताला लागून असलेले, भूसीमेला लागून असलेले देश किती आणि कोणते, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. किती जमीन? 7, 8, 6, किती 7 देशांसोबत आमची जमिनी भूसीमा आहे, ज्यामध्ये चीन आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान इकडे वायव्येला आहे, चीन नेपाळ थोडंसं उत्तरेला आहे. ओके, त्याच्यानंतर आमचं बांगलादेश आणि म्यानमार पूर्वेकडच्या साईडला आहे, माहीत असले पाहिजे. चीन, भूतान, नेपाळ इथे वरती, हे 3, म्यानमार बांगलादेश हे 2, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान ते 2. हे सगळ्यांनी सर्वात जास्त भूसीमा चीनची आहे, सर्वात कमी अफगाणिस्तानची आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर या 2 गोष्टी आहे. सॉरी, सर्वात जास्त भूसीमा बांगलादेशची आहे आणि सर्वात कमी जी आहे ती अफगाणिस्तानची आहे, लक्षात ठेवा. पुढे भारताची भूसीमा झालंय कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानच नाही, राष्ट्रीय उद्यान नाहीच त्या राज्यात. गोवा, पंजाब, तेलंगणा, मणिपूर, कोणतं राज्य आहे जिथे राष्ट्रीय उद्यानच नाही? 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पंजाब हे राज्य आहे जिथे राष्ट्रीय उद्यानच नाहीये. तुम्हाला विचारलं होत्या की ब्लॅकबक नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तुम्ही काय सांगाल? चला काही प्रश्न तुम्हाला विचारून घेतो. काझीरंगा आणि मानस विचारलं तर सांगता आलं पाहिजे. काझीरंगा आणि मानस सांगा मला, आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला माहित असावं. किती जिल्हे सीमा आहे जी कर्नाटक राज्यासोबत जोडते? थोडंसं महाराष्ट्राचा भूगोलही विचारला जाऊ शकतो, तेवढंही काम करावं लागेल. 6, 5, 8, 7 जिल्हे कोणासोबत?
कर्नाटक सोबत जोडले जाणारे जिल्हे किती? 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा जर तुम्हाला विचारली ना तर ती मध्य प्रदेश सोबत आहे, MP सोबत आहे. पण कर्नाटक सोबत जोडले जाणारे जिल्हे जर विचारले तर ते 7 आहेत. किती? 7 जिल्हे कर्नाटक सोबत जोडले जात आहेत. मध्य प्रदेश सोबत 8 जोडले जात आहेत. गुजरात सोबत 4 जोडले जात आहेत. ते कोणते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे किंवा नकाशे बघायचे. नकाशा वाचन करा म्हणून मी सातत्याने सांगत आलोय. त्यावर मी लेक्चरही घेतलेले आहे. पुढे जातोय मी. कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कॉमनवेल्थ कोणाचं आहे? कॉमनवेल्थ गाजलेलं आहे. 36 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कॉमनवेल्थ बघा, इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं कोणाचं चुकायचं काम नाहीये. अॅनी बेझंट. साप्ताहिक विचारले जातील, वर्तमानपत्र विचारले जातील, पाक्षिक विचारले जातील, माहीत असली पाहिजे, कादंबऱ्या, साहित्य, काहीही विचारले जाईल. अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या 2 नद्याच्या मध्ये होतं? बघा, भारतामध्ये पोरसचं राज्य होतं. कोणत्या 2 नद्याच्या मध्ये ते होतं? सतलज बियास, चिनाब झेलम, रावी चिनाब, रावी बियास, पोरस. आपण थोड्याशा कथा ऐकलेल्या असतात, थोडीशी हिस्ट्री आपल्याला माहित असेल तर या प्रश्नाची उत्तरं चुकत नाही. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. चिनाब आणि झेलम मध्ये या ठिकाणी या पोरसचं राज्य होतं, माहित असावं. कोण जपान आणि चीन युद्धादरम्यान चीनला गेला होता? खाली बघा, एक महत्वाची व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती आहे. बघा, प्रसिद्ध आहे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस, डॉक्टर विजयकुमार बोस, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित. चीन आणि जपान जेव्हा युद्ध होतंय ना तेव्हा चीनला जाणारी ती भारतातली व्यक्ती प्रसिद्ध आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. ते काहीतरी एक पुस्तकही आहे, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस की कहानिया वगैरे. त्यांनी तिकडचे अनुभव वगैरे लिहिलेले, मला वाटतं ते आहे. आणखी त्यांच्या सोबत कोण होतं? पण असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. या ठिकाणी तसा ऑप्शन दिलेला आहे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस होते आणि डॉक्टर विजयकुमार बोस होते. या ठिकाणी 1 आणि 2 हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. यांनी लिहिलेली पद शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट असलेली पद कोणाची आहेत? संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदास स्वामी. बघा, 39 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे कोणाचं चुकायचं काम नाही असं मला वाटतं. संत नामदेवांची पदं जी आहेत ती त्यांच्या याच्यात आहे. महाराष्ट्रातलं हे नगर सातवाहनांची राजधानी होतं. जुन्नर, धाराशिव, पैठण, कंधार. त्याला खरं म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये नाव काय होतं असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं जुनं नाव जे आहे ते काय होतं असा प्रश्नही विचारला जाईल आणि मला वाटतं ते तुम्ही सांगणार आहात. त्याचं जुनं नाव हे प्रतिष्ठान असं होतं. काय? प्रतिष्ठान असं होतं. आणि मग तुमच्या लक्षात येतं की यस, ते तर पैठण होतं. ते पैठण होतं. ते प्रतिष्ठान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जिथे संत एकनाथांची समाधी आहे. सातवाहनांचा पहिला ज्ञात राजवंश, सातवाहन घराण्यांचा संस्थापक जर तुम्हाला उद्या विचारला सातवाहनांचा संस्थापक तर तुम्ही त्या ठिकाणी राजा सिमुक हे नाव सांगणार आहात. प्राचीन इतिहासावर सुद्धा आणि मध्ययुगीन इतिहासावर सुद्धा मी प्रश्न उत्तर घेतलेले आहेत. त्यावरचे बेसिक लेक्चर घेतलेले आहेत. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावरचं जे सेकंड सेशन आहे तांत्रिकचं ते सुद्धा आपण घेऊन येऊ. अभ्यासकट्टा ऍपवर जा, त्या ठिकाणी लाईव्ह सेशन आज रात्री पुन्हा मी मॅथ रिजनिंगचं सेशन घेणार आहे. त्यासाठी हजर राहा. थांबूया. लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.